विधिमंडळाचा पहिलाच अधिवेशन आणि पहिला दिवस 2 दिवस झालेले, आज कसा अनुभव तुमचा राहिलेला आहे ज्यावेळेस विधान भवनाच्या पायऱ्या तुम्ही चढला? निश्चितपणाने अभिमान वाटला, अनेक जबाबदारीची जाणीव झाली. ज्या दिवशी अधिवेशनासाठी प्रवेश करत होतो, अनेकदा या ठिकाणी येण्याचा योग आला, त्या ठिकाणी प्रवेशही केला. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्याबरोबर अनेकदा आलो, परंतु आज ज्यावेळेस पहिल्यांदा आलो, अनेक लोक आशेनी अपेक्षांनी अभिनंदनाचा वर्षाव करत होते. सभागृहाच्या आत जाताना किंवा विधिमंडळामध्ये प्रवेश करताना एक अपसूक हात खाली जाऊन दर्शन घेतलं गेलं. मनोधनी नव्हतं, ठरवलेलं नव्हतं, परंतु एक आपण पवित्र ठिकाणी, ज्या ठिकाणी एक माध्यम म्हणून आपण जे प्रश्न पॉलिसी मेकर्स म्हणून ज्या ठिकाणी आपण अनेकदा ज्यांच्याकडे मांडत असतो, ह्या सगळ्या लोकांमध्ये आपल्यालाही आपले विविध ग्रामीण भागाचे, सहकार्याचे, युवकांचे, शिक्षकांचे, वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायला भेटणार आहे, सिंचनाचे. आणि पहिल्या दिवशी परिचय होता, 1-1.5 तास सभागृह चाललं. अर्थात दुसऱ्या दिवशी वेगवेगळे जे काय त्याच्यामध्ये प्रावधान असता, 93 असेल, 60 असेल, लक्षवेधी असेल, तारांकित असेल, अतारांकित असेल, असे वेगवेगळे समजून घेण्याचा योग आला. काही वेगवेगळे अनुभवी लोकांशी भेटून समजून घेण्यात आला. आणि पहिल्याच दिवशी त्यामध्ये 260च्या खरं तर चर्चा चालू होती, परंतु कुठलाही पूर्वतयारी नसताना त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांचा प्रश्न असल्यामुळे आपसूक त्या ठिकाणी हात वर केला आणि सभापतींनी मला बोलण्याची संधी दिली आणि एक शेतकऱ्यांच्या विषयी त्या ठिकाणी मला मांडता आलं, याचा अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी आज लक्षवेधी त्या ठिकाणी मी मांडली होती, तिला त्या ठिकाणी संधी मिळाली. त्या लक्षवेधीमध्ये अनेक सदस्यांनी सहभाग घेऊन पोखराच्या संदर्भात होती. अहिल्यानगर जिल्हा त्याच्यातून वगळलेला होता. 6,000 कोटी वर्ल्ड बँकेने दिलेले, ते 21 जिल्ह्यांना जाता आहे. त्याच्यामध्ये नुकसान 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचं होतं, हे निदर्शनात आणून दिलं. परंतु कृषी समृद्ध योजना त्याकरता वेगळी काढलेली आणि मंत्री महोदयांनी त्याच्यावर उत्तर दिलं की त्याच्यात जे 5,000 कोटी आहे ते ज्या 21 जिल्ह्यांना पोखरामध्ये संधी दिलेली तिथं ते खर्च न करता उर्वरित, म्हणजे त्या 21 जिल्ह्यांना 6,000 कोटी आणि उर्वरित ह्या जे जिल्हे आहेत त्यासाठी 5,000 कोटी त्या ठिकाणी खर्च करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. निश्चितपणाने विहिरी असतील, इतर शेती उपयोगी अवजारं असतील, त्यामध्ये ग्रीन शेडनेट असतील, वेगवेगळे कृषी पंप असतील, अनेक त्याच्या शेतकऱ्यांना आपल्याला त्याचा लाभ होणार आहे. आणि म्हणून असं हळूहळू सभागृहाच्या पटलावर इतर सिनियर सदस्यांकडून समजून घेऊन, शिकून घेऊन आपले प्रश्न मांडता येत आहे याचा अनुभव नसताना महिला मंडळ ती विधिमंडळ असा त्यांचा प्रवास होता. स्वर्गीय कोल्हे साहेब त्यावेळेस होते आणि त्यांनी प्रामुख्याने त्यांना शेतकरी विषय मांडायला लावले होते. आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर निळवंडे धरण व्हावे किंवा त्याचे कॅनॉल व्हावेत, पोट यासाठी फ्लेक्स घेऊन त्या ठिकाणी सत्ताधारी आमदार असताना होत्या. अर्थात काही वर्ष त्या धरणाचं काम होतं. आपण बघितलं, कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण गेल्या काही वर्षांपूर्वी या ठिकाणी केलं. आणि एक मनस्वी आनंद त्या निमित्ताने ताईंलाही झाला की आपण ज्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं त्याचा कुठंतरी सकारात्मक निर्णय सरकार दरबारी झाला. त्याच दृष्टिकोनातून कोल्हे साहेब असतील, ताई असतील किंवा बिपिनदादा असतील, मी असेल, शेतकरी, सहकार, ग्रामीण भाग ह्या विषयांवर कायमच त्या ठिकाणी भाष्य करत आलेलो आहे. आणि स्वाभाविकदृष्ट्या त्या प्रश्नावर बोलायची संधी मिळाली, विषयावर बोलायची संधी मिळाली, मी ती हेरली आणि त्या ठिकाणी माझं मनोगत किंवा माझ्या सूचना वजा काही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले, जे सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागाशी निगडीत होते. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर एक तरुण आमदार म्हणून राज्यातील अनेक तरुण आपल्याकडे अपेक्षेने पाहत आहे. सभागृहामध्ये तरुणांसाठीचे कोणते असे प्रश्न आहेत तुम्ही सभागृहात मांडणार आहात? नाही, अनेक प्रश्न आहे. जसं आज आमचे विधान परिषदेचे सहकारी त्यांनी एक अतिशय चांगली लक्षवेधी लावली होती, ती म्हणजे ई स्पोर्ट्स संदर्भात. ती आमच्या युवकांच्या दृष्टिकोनातून, जेनझी मिलेनियलच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे की कशा पद्धतीने त्याचं धोरण 3 राज्यांनी ठरवलेलं आहे, अजून महाराष्ट्राने ठरवलेलं नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर मंत्री महोदयांनी त्याच्यावर आश्वासन दिलं आहे की आम्ही ते धोरण ठरवू.
त्या अनुषंगाने देखील मी चर्चा केली. अनेक व्हॅलोरंटसारखे गेम्स असतील, PUBG असतील, हे खेळतात आणि प्रोफेशनली खेळले जात आहे. ऑलिम्पिक्समध्ये काही ई स्पोर्ट्सला मान्यता मिळालेली आहे. 5 आपल्या राज्यातील खेळाडू त्या ठिकाणी एशियन गेमसाठी खेळायला गेले होते ई स्पोर्ट्ससाठी. 3-3 लाख 5-5 लाख त्या ठिकाणी त्यांना पेमेंट दिलं जातं आहे, त्यांना पॅकेजेस दिले जात आहे आणि म्हणून लवकरात लवकर इकोसिस्टीम तयार व्हावी. वेगवेगळे प्रश्न आहे, युवकांचे रोजगाराचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न हळूहळू क्लस्टर तयार होत आहे. आपल्याकडे डिफेन्स क्लस्टर झालं आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या प्रमाणात देवाभाऊंच्या नेतृत्वात येत आहे. जास्तीत जास्त अहिल्यानगरला कसं आपल्याला त्या ठिकाणी आणता येईल ह्या अनुषंगाने देखील विशेष प्रयत्न आहे. एके बाजूला नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे, संभाजीनगर आहे आणि कुठंतरी भौगोलिकदृष्ट्या एवढा मोठा जिल्हा आज मागं पडलेला मला वाटतोय, जाणवतोय आणि त्या अनुषंगाने अजून काय करता येईल ह्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने मंत्री महोदयांशी संपर्क करून विधिमंडळाचा अधिकार वापरून युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे, हे मात्र निश्चित. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तुम्ही वरिष्ठ सभागृहात आहात आणि राज्याचे आमदार आहेत, परंतु ज्या मतदारसंघातून आपण येतात, कोपरगाव मतदारसंघासाठी तुम्ही काय विशेष सभागृहामध्ये मुद्दे मांडणार आहात का? ते निश्चितपणाने आपण जर बघितलं, पहिल्या दिवशी जरी माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असलं तरी त्या ठिकाणी कोपरगावशी एक वेगळी नाळ जुळलेली आहे, कर्मभूमी राहिलेली आहे. त्यामुळं पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून जो काय प्रश्न मी उपस्थित केला, 190 कोटीहून 90 TMCहून अधिक पाणी हे समुद्राला वाहून जातं आहे. आपण बघतो एल निनो सारखा एल निनोचा प्रश्न सुपर एल निनो आलेला होता. अशा परिस्थितीमध्ये सुदैवाने पाऊस चालू झालेला आहे, परंतु भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर निश्चितपणाने मोठं संकट राज्यावर आणि पर्यावर देशावर येईल. म्हणून तातडीने पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा पाठपुरावा, सकारात्मक पावलं सरकारने उचललेले आहे, परंतु सातत्य ठेवून पाठपुरावा करून नाशिक, नगर, मराठवाडा प्रांतवाद मिटून आपल्या कोपरगावसहित ह्या सगळ्याच क्षेत्राच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. म्हणून त्याचा देखील विशेषतः लक्ष घालणार आहे. MSCBचे प्रश्न आहे, निकृष्ट रस्त्यांचे प्रश्न आहे, अनेक रोजगाराचा प्रश्न आहे. कोपरगावच्या दृष्टिकोनातून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तुमचे आजोबा स्वर्गीय कोल्हे साहेब यांच्यापासून तुम्ही लहानपणीपासून राजकारण पाहतात, परंतु एक पारंपरिक राजकारणही सध्याचा बदलता आता डिजिटल किंवा आधुनिक राजकारण म्हणा, हे सुवर्ण मध्य या राजकारणामध्ये तुम्ही कसं साधणार आहात, काय सांगाल? हे निश्चितपणाने स्वर्गीय कोल्हे साहेबांच्यापासून मी बघत आलेलो आहे. अनेक राजकारणामध्ये बदल घडत चाललेले आहेत. त्यामध्ये साधारणपणे कोल्हे साहेबांनी हजारोना त्याच्या आसपास प्रश्न या ठिकाणी सभागृहात उपस्थित केलेले होते आणि आता डिजिटल युगामध्ये तातडीने या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडता येतात, माहिती मिळते, संकलन होती. त्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत असेल, लोकांचे प्रश्न माझ्यापर्यंत, माझ्या माध्यमातून सभागृहात किंवा विशिष्ट मंत्र्यांकडं त्या ठिकाणी मांडता येत आहे. म्हणून लवकरच त्या दृष्टिकोनातून एक प्रणाली किंवा ॲप किंवा लिंक जेणेकरून संवाद थोडासा अधिक सुलभ या ठिकाणी युवकांशी महाराष्ट्र राज्यातील आणि अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विशेषतः करून त्यांचे प्रश्न माझ्या माध्यमातून कसे सोडवता येतील याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करणार आहे. शिक्षक असतील, शेतकरी असतील, सगळेच घटक आणि त्याच्यामुळे लवकरच त्या पद्धतीचा डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यांच्यापर्यंत त्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत आणि माझ्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. फार बदललेला आहे, डिजिटल युग आहे, AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळं वापरलं जातं आहे. त्याचा भविष्यात होणारा परिणाम आणि नवीन येणाऱ्या संधी त्याचा आपल्या युवकांना कसा फायदा होईल याचा देखील विचार त्या ठिकाणी माझ्यापासून मी करतो आणि सरकार देखील मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक स्वतंत्र विभाग किंवा मंत्रालय त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतात फार क्वचितच असे राज्य आहे आणि म्हणून व्हिजनरी जेव्हा लीडर आपल्याला भेटतात निश्चितपणाने आपलाही इच्छाशक्ती प्रबळ होऊन त्या ठिकाणी काम करण्याला आनंद येतो. सभागृहामध्ये अनेक जे अनुभवी चेहरे आहे, मंत्री असेल, वरिष्ठ नेते आहे, त्यांच्याशी संवाद करून कोपरगाव मतदारसंघाला किंवा राज्याला जे काही विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी तुमचे प्रयत्न कसे असेल, काय सांगाल? निश्चितपणाने जे पॉलिसी मेकर्स आहे, जे निर्णय घेतात आणि राज्याची दिशा ठरते, त्या लोकांशी दैनंदिन जेव्हा संपर्क येतो त्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे जाणून घेतल्यावर आपल्याला लक्षात येतं की फार प्रोॲक्टिव्हली सर्वजणं एक विकसित भारत, विकसित महाराष्ट्र घडवण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि आपल्यासारख्या युवकांकडून देखील ते
ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतं की काय विचार आहे, आणि एक रिसेप्टिव्ह मला त्या ठिकाणी वाटलं, वेलकमिंग त्या ठिकाणी वाटलं. आणि त्यांच्याबरोबर संवाद करून नाश्ता चहाच्या वेळेस जी काही चर्चा होती त्याच्यातून अनेक गोष्टी शिकायला भेटत आहे, आणि निश्चितपणाने काही मनात असलेल्या सूचना त्या देखील त्यांना सांगता येतात. आणि आपण कुठंतरी त्या निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचं जाणवल्यानंतर आपल्याला त्यामधून सकारात्मक ऊर्जा मिळते, आणि एक चांगला 2च दिवस झालेले आहे, परंतु प्रवास आत्तापर्यंत चांगला राहिलेला आहे. आणि बघूया भविष्यामध्ये अजून काय करता येईल ह्या मिळालेल्या संधीतून, तेवढा सगळं करायचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. 4-6 महिन्यापूर्वी नगर परिषदेची निवडणूक झाली, त्यावेळेस आपण आमदार नव्हता, तरी देखील नगर परिषदेची सत्ता कोपरगावकरांनी तुमच्या हातात दिलेली आहे. नगर परिषदेचे अनेक प्रश्न आहे, वाढीव घरपट्टी असेल किंवा अनेक प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात? निश्चितपणाने नगरपालिकेचा अनेक प्रश्न अपेक्षा आहे, प्रलंबित आहे गेल्या 4 वर्ष आणि त्याच्या आधीचे 5 वर्ष. त्या ठिकाणी ही सत्ता विद्यमान आमदारांच्याच आधिपत्याखाली होती. तिथं जे लोकनियुक्त आमदार आहे किंवा जनतेतून निवडून आपण त्यांना सगळ्यांनीच दिलेलं होतं. अनेक भ्रष्टाचार झाले, आपल्यालाही ज्ञात आहे. भ्रष्टाचाराला कंटाळून वैतागून लोकांनी सत्तांतर केलेलं आहे. अर्थातच नवीन नगराध्यक्ष त्या ठिकाणी त्यांची सगळी टीम घेऊन, उपनगराध्यक्ष असतील, हे सगळे काम करत आहे. नवीन CEO नुकतेच रुजू झालेले आहे, तेही अनुभवी आहे. पूर्वीचा अनेक भ्रष्टाचार झालेला आहे, अनियमितता आहे, आपल्या पट्ट्यात थकलेल्या होत्या. जवळपास 12 कोटी रुपये वेगवेगळ्या विभागाची देणेदारी होती. पाणी आपलं इरिगेशन विभागाने कट केलं होतं, कारण त्यांचे 7-8 कोटी आपण मागं ठेवलेले होते, आणि जवळच्या ठेकेदारांचे पेमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींनी पेमेंट काढायला लावलेले होते. परंतु आता शिस्त लावायला काही दिवस लागणार आहे. अगदीच तूप खाल्लं का रूप येणार नाही. हळूहळू त्याच्यामध्ये रोज एक बदल होतो आहे. पारदर्शक कारभार करून हे 2021ला खरं तर ही पट्टी वाढीचा निर्णय घेतलेला होता. त्यावेळेस विद्यमान त्या ठिकाणचे विधानसभेचे आमदार आशुतोष काळे हे त्या ठिकाणी कारभार पाहत होते, आणि आज हास्यास्पद आहे की तेच आत्ता त्या ठिकाणी त्या उपोषणाला बसवलेलं आहे. इथं निवेदनही दिलं नाही, प्रश्नही उपस्थित केला नाही. ज्यावेळेस 50% शास्ती इतर आमदारांनी आपल्या जिल्ह्यातील, इतर तालुक्यातील, शेजारच्या जिल्ह्यात, इतर तालुक्यातील माफ करून आणली, पण यांनी मात्र त्यावेळेस ती शास्ती माफ करून आणली नाही, कारण की नगरपालिका ही आपल्या ताब्यात आलेली होती. म्हणून अशी दुटप्पी भूमिका फक्त राजकारणापुरती त्या ठिकाणी कुठंतरी पचलेलं नाही, रुचलेलं नाही असं याच्यातून जाणवतं आहे. आणि कोपरगावची जनता सुज्ञ आहे, त्यांना याच्या मागचा हेतू मात्र त्यांना कळालेला आहे. आणि खरं तर माशाला जसं पाण्यातून बाहेर काढल्यावर फडफड होती, तशी फडफड ही मला जाणवती आहे. उलटं 1+1 2 झालं पाहिजे, 1 कोल्हे +1 काळे 11 झालं पाहिजे. तसं न होता कुठंतरी इन्सिक्युअर होऊन त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सोशल मीडियावर असेल, डिजिटल मीडियावर असेल, याच्या माध्यमातून बदनामीकारक पोस्ट टाकणे किंवा गैरसमज पसरवण्यासाठी काम त्या ठिकाणी चालू आहे. हे थांबलं पाहिजे. कुठंतरी सकारात्मक राजकारण सगळ्यांनीच मिळून केलं पाहिजे, अशी माझी त्यांना आव्हान राहील, अपेक्षा राहील. आणि तसं ते त्यांनी करावं ही आपल्या माध्यमातून मी विनंती राहील.